अहो त्या बायका म्हणाल्या ते काही खोटं नाही. काय? खरंच दृष्ट लागेल तिला. बाहेरच्यांची काय आपली सुद्धा दृष्ट लागेल. हो ना, इथंच बैस. मीठ मोहरा आणून इथं गौरी गणपती समोरच दृष्ट काढते तुझी. नकोय. का ग? दृष्ट लागण्यासारखं काही नाही. काय झालं ग? काय झालं ग मुक्ता? मुक्ता काय झालं ग? सांग. सगळं सांगावंसं वाटतं ग, मग पण सांगायची बंदी आहे मला. अगं पण काही नाही. काही नाही कसं सांग. तुला गौरी गणपतीची शपथ आहे, सांग. घाबरू नको, आम्ही वय आहोत तुझ्या पाठीशी. सांग. बरं सांगते. हे घे. 2 तोळ्याचा आहे. 3000 तरी येतील. म्हणजे घड्याळ नक्कीच बसेल. पण सांभाळा नीट, नाहीतर धांदरटपणा करून तेही हरवून बसाल. नाही तू लक्ष ठेव. हं. पण आई, एवढंच सोनं राहिलं होतं तुझ्या अंगावर, तेही काढलंस माझ्यासाठी. असं वाटतं की मी जन्मालाच आले नसते तर बरं झालं असतं. अगं असं नाही बोलायचं, नाही बोलायचं. मग आई बाप कुणासाठी असतात? मुलांच्यासाठीच ना. अगं एकच मुलगी तू आमची. तुझ्या सुखासाठी सोनच काय, वेळ आली तर स्वतःला सुद्धा आम्ही विकू. त्या दिवशी तू सगळं सांगितलंस ना, तेव्हापासून काळजानं ठावच सोडला आम्हा दोघांच्या. खरं म्हणजे मी सांगायलाच नको होतं, पण तू शपथच घातलीस. मला आता तुमचीच काळजी वाटायला लागली. आमची अजिबात काळजी करायची नाही. काय आम्ही अगदी भक्कम आहोत. काळजी घे ते स्वतःच्या प्रकृतीची आणि घाबरू नकोस. ननंद आहे तुझ्या बाजूची, तेवढं तरी बरं आहे. ताई मी आलो. ताई तू चाललीस, थोडे दिवस राहा ना. जेव्हा तू इथे होतीस तेव्हा किती मजा यायची. तरी सुद्धा मला जायला पाहिजे रे. माझा तरी पाय कुठे निघतोय. पाय निघाल कसला तर निघायला हवा आपल्याला. गाडीची वेळ होत आहे. सुनबाई किती वाळलेस ग माहेरी राहून. जाऊन बदामाचा शिरा खा आणि यांच्याकरता पण घेऊन ये. जा बाई माझी लेक, जा. अगोदर कर्तव्य करून जोखमीतून मोकळा होतो. रॅड इम्पॉर्टंट असं तरी खात्रीच आहे. छान आहे हो. वा खरंच छान आहे. विलासराव कुठे आहेत? तो फॅक्टरीच्या कामासाठी मुंबईला गेला आहे. असं दिवाळीनंतर सुरू करायची म्हणतोय. आणि आनंदाची बातमी म्हणजे तो मोटार घेणार आहे. काय मोटार डोर मेटाडोर हो हो 10-12 माणसं सहज बसतात. छान आहे छान आहे. घेऊ द्या म्हणजे अहो तुमच्याकडूनच घेणार. फक्त 70,000 रुपये पडतील. मला जरा पाणी देता का? हो पारू पाणी आण ग. त्याचं असं आहे, दिवाळ सण हा खूप मोठा सण आहे. जावयाला जे काही द्यायचे ते या सणामध्ये, नंतर काही देणं नाही आणि घेणं नाही. मी सांगते असं करा, दिवाळी आधी ही रक्कम पाठवून द्या, म्हणजे आम्हा सर्वांना त्यात यायला बरं पडेल. आणि ही आनंदाची बातमी मी विलासला पण सांगणार आहे. या की औचित्यानं केलं सा. बसा. राहू दे. खरं म्हणजे अगदी उभ्या उभ्या चालवते बघ. दीपक आला होता काय 2-4 दिवसात? नाही बा. का नाही? अलीकडे त्याची गाठ नाही ना पडली म्हणून विचारलं. असं काहीतरी कामात. बसा, गरम गरम थालपीठ खाऊन जावा. बसा. खावा. कसं झालं? मस्त. तुझ्या हातच्या या थालपीठाला जी चव आहे ना, पंचपक्वानांना सुद्धा नाहीये. खरं म्हणजे मुक्ता बहिणीच इथं आणून त्यासनी काय हवं नको ते विचारावं, त्यासनी 2 घास खायला घालावं असं मला लई वाटते. त्यासनी ढोळ लागलेत ना. खरं म्हणजे आईसाहेबांनी त्यांचं ढोळ जीवन हौसनं करायला पाहिजे होतं. पण आईसाहेब नाव बी घेत नाहीत. हो ना, स्वभावाला औषध नसतं पारूबाई. बहिणीचं ढोळ जीवन
कसं होत नाही तेच पाहते. पारूबाई, उद्या तुझी कामं संपल्यावर बंगल्यात जरा मला भेट. माझं थोडंसं काम आहे. कसलं ते सांगेन उद्याच. बर निघते मी. या. आई, ए आई, अगं झोपलीस काय? उठ ना. काय झालं गोरडाला? अगं वहिनीचं डोहाळ जेवण करायचंय ना. घरचं झालं की मग बाहेरची माणसं बोलवतात म्हणे. पडू दे थोडस. अगं असं काय करतेस? उठ ना ग. हे बघ, तिच्या बापानं दिवा सण यथा सांग केला तर मी करणार, नाही तर करणार नाही. नाही काय? तुला करावंच लागेल आणि तेही आजच. काय ग, तू कोण मला विचारणारी? माझी सासू आहेस? हं? आत्ता संध्याकाळी बायका येतील, त्यांना काय सांगणार आहेस? म्हणजे मी कालच सगळ्यांना सांगून आलीये, वहिनीचं डोहाळ जेवण आहे, सगळ्या जणी अवश्य या म्हणून. तुला कोणी चोंबडेपणा करायला सांगितला? या मंजुळाबाई, अगदी अवचित येणं झालं. अहो औचित कसलं, ही कालच सांगून गेली होती डोहाळे जेवण आहे, दुपारी मदतीला या म्हणून. आणि हे काय तयारी काही दिसत नाहीये. अहो आईचं अलीकडे रोज डोकं दुखतं ना, म्हणून पडली होती जरा वेळ. मीच आता उठवलं. आणि तयारी काय? तुम्ही मदतीला असल्यावर. जी, आज संध्याकाळी वहिनीचं डोहाळ जेवण आहे. मंजुळाबाई, तुम्ही पारूबाईं बरोबर जाऊन कोठीतलं काय हवं ते सामान घ्या. खरं म्हणजे आई चाली असती, पण आईचं जरा डोकं दुखतंय ना. तुम्ही नका दगदग करू, स्वस्त पडा. चला पारूबाई. नौशादलाही पाठवून द्या. हा जी. हो, अगं कोटे चांगलं बुकलून करते तुला. ते बघू सावकाश. जी ताई साहब. नौशाद, हे बघ, आज संध्याकाळी भाभीचं डोहाळ जेवण आहे. अरे बड़ी खुशी की बात है. मी सगळ्या वस्तूंची यादी करून ठेवली, त्या व्यवस्थित घेऊन यायच्या. हा, आणि हे बघ, त्या खत्रींकडे मी 5 किलो बासुंदीची ऑर्डर दिली. त्यांना म्हणायचं 8 किलो द्या. हो, उगीच कमी नको पडायला, नाही का गाई? अच्छा और कुछ? नाही, सध्या तरी एवढं पुरे. थांब, पैसे घेऊन जा. आई, मी जरा किल्ल्या घेते. हं. अय्या, पैसे तर इथेच दिसत आहेत. बरंच झालं की. हा, हे 500 रुपये पुरतील ना? ठीक. आई, मी पण जाते का मदतीला? हो 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 हो,